नमस्कार पब्लिक. आपण पाहत आहोत पब्लिक न्यूज. आणि महाराष्ट्राला हादरवून सोडणारे आणि नातेसंबंधाला काळिमा फासणारी अशी एक दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडून गेली. ती घटना आहे केतन अग्रवाल या युवकाच्या हत्येशी निगडीत. केतन अग्रवालच्या हत्येचा कट त्याची होणारी पत्नी म्हणजे सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचला. आणि या घटनेला त्यांनी प्रत्यक्षात उतरवलं लोहगड या किल्ल्यावर. लोहगड या गडावर त्यांनी केतनच्या हत्येचा कट यशस्वी केला. हे या नुकत्याच पोलीस कारवाईतून आणि तपासातून उघड झालेलंच आहे. तर हा केतन अग्रवाल आहे कोण? हा युवक अवघ्या 25 वर्षाचा युवक, जो पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. केतन हा हुशार विद्यार्थी होता. त्याने सिम्बॉयसिसमधून BBA केलं आणि उच्च पदवी MS ही US मधून घेतली. 2 वर्षापूर्वी त्याने शिक्षण पूर्ण करून तो भारतात आला आणि वडिलांचा त्याने बांधकाम व्यवसाय सांभाळला. गेल्याच वर्षी त्याने बांधकाम साईट्सची निर्मिती करायला सुरुवात केली होती. त्याचा साखरपुडा हा पुण्यातीलच एक व्यावसायिक कुटुंबातील सियासोबत झाला. नोव्हेंबर महिन्यात त्यांना लग्न देखील करायचं होतं आणि त्या लग्नासाठी डेस्टिनेशन वेडिंग म्हणतो आपण त्याला, त्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी त्यांनी राजस्थानमधील एक पॅलेस देखील बुक केला होता. आणि त्याची रक्कम होती, त्या विवाहासाठी जो पॅलेस बुक केला होता त्याची रक्कम होती 17 कोटी, तब्बल 17 कोटी. 17 लाख नव्हे, 17 कोटी. मग तुम्ही विचार करू शकता की ते कुटुंब किती सधन होतं. आणि ही जी सिया गोयल आहे ही कोण होती? तर ती एक पुण्यातील व्यावसायिक प्रवीण गोयल यांची मुलगी आहे आणि ती अवघी 20 वर्षाची होती. तिचं BCom शिक्षण झालेलं आहे आणि हे गोयल कुटुंब जे आहे हे ड्रायफ्रूट व्यवसायाचं व्यापारी आहे. आणि सियाला मार्केट यार्ड परिसरामध्ये केक विक्रीची बेकरीसुद्धा त्यांनी टाकून दिलेली होती. आता ही मुलगी केक विकत असेल की अन्य काही कुटाणे करत असेल, हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे. अवघ्या 20 वर्षाची मुलगी आणि तिचा बॉयफ्रेंड, आणि किती असा म्हणजे शार्प माइंडेड त्यांनी हा कट रचला. तिचा प्रियकर जो चेतन चौधरी या हत्येच्या कटामध्ये सहभागी आहे, तो देखील पुण्यातील एक व्यावसायिक बाबूलाल चौधरी यांचा मुलगा आहे. त्याचं वय 23 वर्ष आहे. त्यांनी BBA शिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचा देखील मार्केट यार्डमध्ये वडिलांचा ड्रायफ्रूट किराणा ट्रेडर्स व्यवसाय आहे. म्हणजे यांचा नेमकी संपर्क कुठे आला? मार्केट यार्ड परिसरामध्ये दोघांचाही व्यवसाय होता. म्हणजे सिया गोयलचा केक विक्रीचा बेकरी होती आणि मार्केट यार्डमध्ये वडिलांच्या ड्रायफ्रूट व्यवसाय तो चेतन चौधरी सांभाळत होता. आणि तो एक छोटा मोठा क्रिकेटर पण देखील आहे. चेतनच्या हत्याचा घटनाक्रम यांनी कसा शिजवला? 18 जूनला केतन अग्रवाल पाय दरीत घसरून पडला असा जो बनाव केला होता. तर नंतर केतनच्या कुटुंबाला याची कुणकुण लागली की हा पाय घसरून पडलेला नसावा, तर हा हत्या असावी आणि याच्या पाठीमागे सिया असावी असं त्यांना जाणवत होतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी पोलिसात तक्रार देखील केली आणि पोलिसांनी कुठलाही पुरावा नसताना या घटनेचा उलगडा केला. खरोखर पोलिसांना मानलं पाहिजे अशा मोठ्या घटनेमध्ये. आणि जिथे वाटत होतं की ही घटना एक दरीत कोसळून म्हणजे अपघाती निधन झालं असावं, परंतु नाही, पोलिसांनी त्याचा शोध लावला आणि त्यामध्ये काही कॉल डिटेल्स असतील सिया आणि चेतनचे, त्यानंतर वडिलांनी बहिणींनी उपस्थित केलेले केतनच्या, तर त्यांचे काही प्रश्न होते आणि ह्या सर्व घटनाक्रमातून त्यांना तो संशय आला आणि त्यांनी तपास सुरू केला. तर ते तपासाचं चक्र सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या भोवती फिरलं आणि त्यातून ते निष्पन्न झालं. तर बघा, मुली म्हणजे किती विचित्र पातळी गाठलेली. मुलींना त्यांच्या मित्र म्हणून जोडीदार कोण असावं, त्यानंतर विवाहासाठी मुलगा त्याचे परस्पर निवडतात. मुलगा कुटुंबाच्या विरहित प्रेम म्हणतो आपण त्या गोष्टीला. तर करतात देखील. किती म्हणजे क्रूर प्रवृत्ती असलेल्या मुलांसोबत त्यांचं अटॅचमेंट असते, प्रेम असतं किंवा रिलेशनशिप असते. त्यांना
चांगला उद्योजक मुलगा, चांगला नोकरदार घरातील मुलगा किंवा चांगला सुसभ्य कुटुंबातील मुलगा आजकालच्या मुलींना नको आहे. त्यांना छपरी, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेले, दिखावा करणारे, मोटरसायकली चोरणारे, कार चोरणारे, चोऱ्यामाऱ्या करणारे आणि प्रतिष्ठेचा देखावा करणारे, श्रीमंत असल्याचा, कुठे काहीतरी बापजादेची गडगंज प्रॉपर्टी आहे आणि कुठल्या तरी नावाच्या आधारे, कुठल्या तरी जातीच्या आधारे, कुठल्या तरी धर्माच्या आधारे खूप मोठं असं प्रस्थ असल्याचं भासवणारे युवक मुलींना आवडतात आणि मुली देखील अशा फालतूक मुलांच्या, देखावेबाज मुलांच्या, छपरी मुलांच्या, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुलांच्या आहारी जातात. आता हा सज्जन मुलगा, हा केतन अग्रवाल, याचा बिचाऱ्याचा कुठलाही यांच्या अफेअरशी संबंध नाही, कुठलाही काही देणं घेणं नाही. साधं नाही म्हणून सांगितलं असतं तरी स्वीकारलं गेलं असतं त्या कुटुंबाकडून, परंतु त्यांनी तो हत्येचा कटच रचला आणि त्या बिचाऱ्या निष्पाप युवकाचं या ठिकाणी त्यांनी जीव संपवला. कुठलीच चूक नव्हती. आणि असं देखील आता हळूहळू त्या मुलीबाबतीत माहिती कळते की ती व्यसनाधीन देखील होती आणि तिचे खूप काही मुलांशी संपर्क होते. ह्या गोष्टी आता तपासातून सिद्ध होतील, त्याच्याशी आपल्याला काही व्यक्तिगत जीवनाशी घेणं नाही. परंतु अवघी 20 वर्षाची मुलगी, तुम्ही विचार करा. आणि खूप सुंदर दिसते, गोंडस दिसते ती आणि तिच्या डोक्यामध्ये अशी डाळ शिजते. म्हणजे कुठे हा तरुण वर्ग भरकटलेला आहे, कुठे चाललेला आहे. यांना सत्य असत्य, चांगलं वाईट, मित्र, नातेगोते चांगले निवडण्याची संधी असताना देखील हे वाईट प्रवृत्तीकडे सहज जातात आणि कुटुंबाचं लक्ष नाही. कुटुंब देखील खूप विचित्र असतात. बरेच कुटुंब ते चांगल्या लोकांच्या संपर्कात आल्यानंतर त्या कुटुंबाला आवडत नाही. आपले मुलं असतील, म्हणजे तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील, तर ते चांगले जर कोणाच्या संपर्कात आले, त्यांनी मार्गदर्शन जर केलं, तर कधी कधी काही कुटुंबातील लोक असं, आमच्या मुलांना नका तुमचं ज्ञान पाजाळू, आमची मुलं हुशार आहे, आम्ही हुशार आहे. परंतु जर त्या मुलांचं जर बॅकग्राऊंड जर बघितलं तर ते अगदी नालायक प्रवृत्तीच्या लोकांच्या संपर्कात आलेले असतात. ते चालतं या कुटुंबांना. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना भेटणारे, बोलणारे चालतं. अशा वेळी ह्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर हे मुलं चुपून काढले पाहिजे. यांना समज दिला पाहिजे की आपल्या मुलांना की हे कोणत्या नालायक मुलांच्या संपर्कात, आणि त्या समोरच्यासुद्धा नालायक प्रवृत्तीच्या मुलांना अद्दल घडवली पाहिजे. तर कुठे पुढे चालून या गोष्टीला विराम मिळू शकतो. नाहीतर मग ही नालायकांचा बाजार हा वाढतच जाणार आणि याचे बळी चांगले कुटुंब पाडणार. तर ह्या नालायक प्रवृत्तीच्या मुलींचा देखील व्यवहार समाजाने, कुटुंबाने खपून घेतला नाही पाहिजे. आणि नालायक प्रवृत्तीचे जे मुलं आहे, युवक, यांना तर चौकात नागडं करून आणलं पाहिजे. हे या लायकीचे, तो कोणाचा नातेवाईक असू, आपल्या जातीचा असू, आपल्या नात्यातला असू, आपल्या संपर्कातील असू, कोण हाय नको, यांना चौकातच नागडं करून आणलं पाहिजे. तर हे लोक सुधारतील आणि यांच्यापासून चांगल्या लोकांचा बचाव होईल. धन्यवाद पब्लिक न्यूज ऐकल्याबद्दल, पाहिल्याबद्दल.